आज सकाळी कोल्हापूरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आणि हळूहळू आता इराणी खण परिसरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाचे गणेश मूर्ती जे आहेत ते आता दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं जवळपास 5 क्रेन उपलब्ध करण्यात आलेले आहेत। या क्रेनच्या सहाय्याने गणेश मूर्ती या विधिवत अगदी आरामात या खणीमध्ये विसर्जित केल्या जात आहेत। अग्निशामक दलाचे जे जवान आहेत या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार अथवा घटना घडू नये याची दक्षता म्हणून बोटीच्या सहाय्याने या संपूर्ण खणी परिसरामध्ये फेरफटका मारत आहेत। दुसरीकडे पोलीस प्रशासनाच्या वतीनं या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। महापालिका प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केलं जातंय की खणीच्या परिसरामध्ये नागरिकांनी अथवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी येऊ नयेत या असं आवाहन केलं जातंय। यासाठी बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात केलेले आहेत। आता अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्त्या जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। सकाळपासून गणेश मूर्ती विसर्जन करण्याचं काम युद्धपातळीवर या ठिकाणी सुरू आहे। आता दुपारनंतर 21 फुटी गणेश मूर्ती जी आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होतील आणि हे सर्व पाहण्यासाठी कोल्हापूरकर नागरिक आणि गणेश भक्तांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे। आज संध्याकाळनंतर अनेक गणेश मंडळांच्या मूर्त्या मिरवणूक सध्या सुरू झालेली असल्यामुळं विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। गणेश मंडळ हळूहळू पुढे सरकत आहेत आणि आता या इराणी खण परिसरामध्ये अनेक गणेश मूर्त्या याला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळं प्रशासन जे आहे ते आता या अलर्ट असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारीकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज, कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।